नमस्कार, वेलकम बॅक. रामकृष्ण रामकृष्ण हरी. आणि यावेळीस आम्ही निघालो आहोत दापोलीला आणि आता आहोत आम्ही खेडला. येस. आणि कुठे जाणार आहे आपण दापोलीला? दापोली चंडिका मातेच्या मंदिर. तर आपण बघूया कसा होतोय प्रवास. आता आम्ही खेडला आलो आहोत, ह्याच्या पुढचा प्रवास बघूया आपण. तिथलं वातावरण खूप मस्त आहे, खूप पूर्ण धुकं आहे. धुकं झालंय, तिकडे काहीच दिसत नाहीये. आणि पुढचा प्रवास बघण्यासाठी स्टे ट्यून. बाय बाय. आता आम्ही श्री स्वयंभू चंडिका देवीच्या मंदिरात आलो आहोत. तुम्ही बघू शकता की इथे कोणत्याही प्रकारची लाईट किंवा इलेक्ट्रिसिटी नाही आहे. इथे फक्त तेलाचे दिवे आहेत. आणि असं मानतात की हे मंदिर पांडवकालीन आहे. आणि इकडे नवरात्रीत देवीचा खूप मोठा उत्सवसुद्धा साजरा केला जातो. जी आहे ना, एक गोष्ट आहे पूर्ण ती जाते पूर्ण इकडे काशीला. ती बंद आहे. ते सगळं बंद आहे पुढे. काशीला जायचं जो पहिला दरवाजा जो मेन आहे तोच आहे आपला जो येतो. पावसात पाणी वगैरे येते का? हा पाणी असतो पण जास्त नसतं ते. वरनं झरपतो, खांदा सगळं पाणी वाहतो. असं इथून जायचं आणि इथून हा आणि प्रदक्षिणा करतो. प्रदक्षिणा. हाय गाईज, आम्ही
आता मगाशी आम्ही जेवण केलं आणि काय जेवणाला होतं आई? भेंडीची भाजी, काजूची भाजी, भाकरी, डाळ भात, सोलकढी, पापड. पापड. खूप मस्त जेवण. मस्त जेवण होतं. आम्ही मस्त पोट भरून जेवलो. त्याच्यानंतर आम्ही बीचला गेलो आणि बीचवरती थोडेसे राईड केले मी आणि आई. खूप मजा केली, पाण्यामध्ये भिजलो आम्ही. आता मी चालले पाणीपुरी खायला, तर चला पाणीपुरी खाऊया. गाईज आता आम्ही आलो आहोत दापोलीवरून. बाबा कुठे पोचलो? माणगावला. आणि आम्ही एका हॉटेलमध्ये आता जेवायला आलो आहे आणि आमची ट्रिप इकडे संपते. कशी होती आई ट्रिप? मजा छान, खूप केली. एन्जॉय केला आम्ही. बीचवर खूप एन्जॉय केलं. हो. आणि चला भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय. टेक केअर.